नमस्कार मित्रांनो, माझं नाव किरण आणि तुम्ही बघत आहात मराठी ट्रेडर किरण यूट्यूब चॅनल. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायचे असेल तर हा कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण सिंपल भाषेमध्ये समजून घेऊया. सपोर्ट म्हणजे काय आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. सपोर्ट म्हणजे असा प्राइस लेवल जिथे मार्केट येऊन थांबतं आणि वर जायला सुरुवात करतं. म्हणजे सपोर्ट हा असा भाग असतो तिथे बायर्स स्ट्रॉंग असतात. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. रेजिस्टन्स म्हणजे असा प्राइस लेवल जिथे मार्केट वर जाऊन थांबतं आणि खाली यायला सुरुवात करतं. म्हणजे सपोर्ट हा असा रेजिस्टन्स हा असा भाग असतो जिथे सेलर्स स्ट्रॉंग असतात. तुम्ही असं समजा, सपोर्ट म्हणजे जमिनीसारखा असतो. प्राइस खाली पडतो, जमिनीला लागतो आणि परत वर जातो. आणि रेजिस्टन्स म्हणजे छतासारखा असतो. प्राइस वर जातो, छताला लागतो, परत खाली येतो. आता आता मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो. जेव्हा प्राइस एखाद्या लेवलला वारंवार येतो आणि तिथून वर बाउन्स होतो, तो लेवल सपोर्ट मानला जातो. आणि जेव्हा प्राइस एखाद्या लेवलला वारंवार जाऊन खाली येतो, तो लेवल रेजिस्टन्स मानला जातो. खूप लोक एक चूक करतात, ते एकदम एक्झॅक्ट लाईन ड्रॉ करतात. पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे लाईन नसतात, ते झोन असतात. म्हणजे छोटासा एरिया असतो जिथे प्राइस रिॲक्ट करतो. आता प्रश्न पडतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे. प्राइसने जिथे मल्टिपल टाइम रिॲक्शन दिला आहे ते पॉईंट शोधा. लो पॉईंट कनेक्ट करा, तो होतो सपोर्ट झोन. आणि हाय पॉईंट कनेक्ट करा, तो रेजिस्टन्स झोन म्हणतो. एकदम लाईन न काढता थोडा एरिया मार्क करा. तर चला तुम्हाला सपोर्ट झोन ड्रॉ करून दाखवतो. हे बघा, इथं मार्केटने इथं मल्टिपल टाइम रिॲक्शन दिलेला आहे. हा झाला सपोर्ट एरिया आपला. हा झोन असा सपोर्ट करायचा. हे बघा, इथं मार्केटने मल्टिपल टाइम रिॲक्शन दिलं होतं. हा झाला सपोर्ट. आता आपल्याला रेजिस्टन्स मार्क करायचा. रेक्टँगल घेतला, त्याच्यानंतर हा झाला रेजिस्टन्स. इथून मार्केटने मल्टिपल टाइम रिॲक्शन दिलाय. आता हे बघा, मार्केट इथं ओपन झालं, तिथून खाली आलं, इथं सपोर्ट घेतला, परत वर गेलं, तिथं वरून खाली आलं, इतर सपोर्ट घेतला, परत वर गेलं, हा रेजिस्टन्स घेतला, परत खाली आलं, हा सपोर्ट घेतला, हा सपोर्ट झाला आपला, हा स्ट्रॉंग सपोर्ट झाला. इथून परत मार्केट वर गेलं आणि रेजिस्टन्स घेतला. आता ट्रेडिंगमध्ये याचा वापर कसा करायचा. सपोर्ट जवळ आल्यानंतर बाय करायचा आणि रेजिस्टन्स जवळ आल्यानंतर सेल करायचा. आता ट्रेडिंगमध्ये याचा वापर कसा करायचा. सपोर्ट जवळ आल्यानंतर बाय करायचा आणि रेजिस्टन्स जवळ आल्यानंतर सेल करायचा. तर सपोर्ट ब्रेक झाला तर तो पुढे जाऊन रेजिस्टन्स बनतो आणि रेजिस्टन्स ब्रेक झाला तर तो पुढे जाऊन सपोर्ट बनतो. मी पुन्हा रिपीट करतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड सपोर्ट ब्रेक झाला तर न्यू रेजिस्टन्स बनतो आणि वर्ल्ड रेजिस्टन्स ब्रेक झाला तर तो न्यू सपोर्ट बनतो. मार्केटमध्ये तीनच गोष्टी का असतात, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ब्रेकआउट. ब्रेकआउट म्हणजे जेव्हा प्राइस स्ट्रॉंग मोमेंटने सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तोडतो त्याला ब्रेकआउट म्हणतात. ब्रेकआउटवर लगेच ट्रेड घेणं हे बिगनर लोकांसाठी रिस्की असतं. त्यामुळे रिटेस्टचा वेट करा, त्यानंतरच तुम्ही ट्रेड प्लॅन करा. ब्रेकआउट, रिटेस्ट, कन्फर्मेशन आणि ट्रेड हा बेस्ट तरीका आहे. आता छोटंसं एक्झाम्पल देतो. एक छोटं एक्झाम्पल देतो. समजा प्राइस 100 रुपयावर वारंवार खाली येऊन वर जातो, तर 100 हा सपोर्ट झाला आणि प्राइस 120 वर जाऊन वारंवार खाली येतो, तर हा झाला रेजिस्टन्स. जर प्राइस 120 वर गेला आणि पुन्हा 120 वर येऊन सपोर्ट घेतला तर 120 हा सपोर्ट बनतो. तर चला तुम्हाला चार्टवरती दाखवतो की रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर तो सपोर्ट कसा बनतो. हा बघा, हा आपला रेजिस्टन्स होता, इथं ब्रेक झाला तो रेजिस्टन्स. त्याच्यानंतर हे बघा, इथं सपोर्ट बनला तो. हे बघा, इथं आपला जुना जो रेजिस्टन्स होता तो इथं स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक झाला. त्याच्यानंतर तो मार्केट वर गेलं, त्याच्यानंतर परत येत आलं. हा जो ओल्ड रेजिस्टन्स होता तो आता झाला आपला सपोर्ट.
आता इथून मार्केटने सपोर्ट घेतला, परत वर गेला, त्याच्यानंतर खाली आला आणि इथं लिक्विडिटी घेतली. आता तुम्हाला विचार पडला असेल की लिक्विडिटी म्हणजे काय, तर तुम्ही कॉमेंट करा लिक्विडिटी. मी लिक्विडिटीवरती पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येतो. सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर आधारित ट्रेडिंग खूप पॉवरफुल असते, कारण ते मार्केटच्या सायकोलॉजीवर काम करतं. जिथे लोकांनी आधी बाय केलेला तिथे पुन्हा बाय करायला तयार असतात. जिथे लोकांनी आधी सेल केले तिथे पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होतात आणि सेल करतात. शेवटी एकच सांगतो, इंडिकेटर पेक्षा अधिक सपोर्ट आणि रेजिस्टन्स शिका. हा ट्रेडिंगचा बॅकबोन आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिक बघणार आहोत. थँक्यू. हॅपी ट्रेडिंग. जय हिंद.